सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये महत्वाची बाब म्हणजे राधा नावाची एक म्हैस आहे आणि तिचं आकर्षण जे आहे ते संपूर्ण सोलापूरकरांना होतानाचं चित्र आपल्याला दिसतंय. आपण जर पाहायला गेलं तर जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून या मालकाने जे आहे ते सांगितल्याचं चित्र आपल्याला दिसतंय आणि राधा नावाची ही जी म्हैस आहे तिला पाहण्यासाठी सोलापूरकर जे आहेत ते मोठ्या पद्धतीनं गर्दी करतानाचं चित्र दिसतंय. खरं तर या कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षणच म्हणावं लागेल ही म्हैस जी आहे राधा नावाची 3 फूट लांबीची आणि 6 फूट लांबीची आणि 3 फूट उंचीची जी म्हैस आहे तिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते गर्दी करतानाचं चित्र दिसतंय. काका याच्या अगोदर अशा प्रकारची म्हैस बघितली आहे? नाही, हा पहिल्यांदाच बघितलाय. कोणत्या गावातली? सोलापूरचेच आहे. मग तुमच्या इकडे म्हशा वगैरे आहेत पण अशा प्रकारची म्हैस असले एवढी उंची कमी उंचीची नाही, पण नाही. सगळे मोठे मोठे आहेत. तुम्ही बघितले का अशा प्रकार? पहिल्या वेळेस पाहतो अशी म्हैस. काय वाटतंय म्हैस? आपल्या परिसरामध्ये तर अशी म्हैस नाही. नाही. आपण जर बघतोय की मोठ्या प्रतिसाद जो आहे तो या म्हैसीला पाहण्यासाठी नागरिक जे आहेत ते गर्दी करतानाचं चित्र दिसतंय. आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या पद्धतीनं जे आहेत नागरिक जे आहेत ते गर्दी करताना चित्र दिसतंय. आपल्यासोबत मालक आहेत. काय सांगशील कशा प्रकारची म्हैस आहे, कशा प्रकारची उंची आहे? पहिल्यांदा नमस्कार सगळ्यांना. माझे नाव आणखी त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. हे राधा नावाची म्हैस हे आपल्या गोट्यात जन्मलेलं आहे. आपली म्हैस मोर जातीची आहे आणि हे जे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही जी साधारण उंची 3 फुटापर्यंत आणि एक लांबी 6 फुटापर्यंत आहे. आणि जे वैशिष्ट्य म्हणजे की आपण जर सोशल मीडियावर सर्च केलं तर ह्या उंचीची म्हैस आपल्याला तर कुठेच पाहायला भेटली नाही. त्याबरोबर सर्च झाला आहे त्यापुढे 1 वर्षापासून मी या जातीची बघतोय म्हैस कुठे भेटते, पण आतापर्यंत ती सापडली नाही. राधाच का नाव ठेवलं म्हशीचं? कशा प्रकारची कहाणी आहे? तर राधाच्या नाव गोष्ट सांगायची म्हणली तर हिला आम्ही दुसरं नाव अगोदर म्हणत होतो एक, मग ती जरा त्यानंतर 1 वर्षानंतर आम्ही वडिलांनीच ठेवलं नाव आहे राधा. त्यांना आवडलं. या राधाचा घरामध्ये लाड असेल भरपूर. सर लाड म्हणजे हे आमचं 1 वर्षापूर्वीच नियोजन होतं वडिलांचं माझं, असं या प्रदर्शनामध्ये आपल्याला चान्स भेटू शकतोय आणि तिथं आपण ट्राय करू ही आमचं बऱ्याच इच्छाच होती. आणि ती इच्छा ह्या जे मॅनेजमेंट सोमनाथ सरांचा कॉन्टॅक्ट झाला माझा, त्यांच्या मार्गदर्शन खाली त्यांनी आम्हाला या ठिकाणी सिद्धेश्वर मध्ये लॉन्च करायचं. हे प्रदर्शन पहिलं आहे का या अगोदर कोणत्या अशा प्रदर्शनामध्ये या म्हशीला? नाही सर, हेच पहिलं आम्ही ह्याच ठिकाणी त्याला प्रदर्शनात पहिलं आणलेलं आहे आणि ह्याच बरोबर आम्हाला चान्स भेटला तर आम्ही शक्यतो जाण्याचा प्रयत्न आहे आमचा. हिचं खाद्यपदार्थ काय नेमकं? हिला वेगळं पण काय? सर वेगळं म्हणजे खाण्याचं वेळ काय लागत नाही. तिच्या आईबरोबर आमच्याकडे मान तालुका म्हणजे सर डोंगराळ बऱ्यापैकी भाग आहे आणि ती तिच्या आईबरोबर डोंगराळ चरा जाते दररोज. त्याला वेगळं म्हणजे काय नाही लागत सर. तिचा खुराक म्हणजे नॉर्मल आहे सर, आपलं कपडे पेंड, मकाचा भुसा, त्याचबरोबर ते आपलं गव्हाचं पीठ असते आम्ही गोळे करून तिला चारतो, नॉर्मल असं. नक्कीच आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शनाला लहान लहान चिमुकले जे आहेत त्या म्हशीला बघण्यासाठी गर्दी करतानाचं चित्र दिसते. अशी म्हैस कधी बघितली आहे का? काय काय वाटतंय म्हैस बघून? छोटी छोटी पैदा झालेली म्हैस वाटते. याच्या अगोदर कुठली म्हैस बघितली? कशा प्रकारची म्हैस? आयुष्यात कधी बघितलं नाही असली म्हैस. बघितलं नाही बघितलंय. नक्कीच मोठी गर्दी जी आहे या म्हशीला बघण्यासाठी जे आहेत सोलापूरकर करतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन तौसिफ शेख सह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर.